मुख्यमंत्री राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील मुंबईतली बैठक संपलेली आहे। तिन्ही नेत्यांमध्ये 1.5 तास बैठक सुरू होती। कोणत्या जागा मनसेला सोडायच्या या मुद्द्यावर बैठक झालेली आहे। दुसरीकडे मनसेचे उमेदवार उभे राहणार असतील तर ते कोणत्या चिन्हावर उभे राहणार याबाबत चर्चा झालेली आहे आणि धनुष्यबाण चिन्हावर मनसेच्या उमेदवारांनी उभं राहावं या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। हे तीनही नेत्यांमध्ये 1.5 तास बैठक झालेली आहे। राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार आहेत, मात्र अधिकृत घोषणा कधी होते आहे आणि कशा प्रकारे होते याकडे लक्ष असेल। ही दृश्य वांद्र्यातल्या ताज हॉटेल बाहेरची। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया। गणेश, काय अधिकची माहिती आहे? बैठक संपल्याचं कळतंय, ठरलंय नेमकं काय? नक्कीच आहे, बैठक संपलेली आहे। मुख्यमंत्री आता सध्या बाहेर पडलेले आहेत, तर उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे देखील आहेत ते बाहेर पडताना पाहायला मिळतं आणि हा सगळ्या गाड्यांचा ताफा आहे तो पोलीस निघालेला आहे, कारण की 1.5 तास ही बैठक आहे ती चाललेली आणि या बैठकीनंतरून आता हे सर्वजण आहे ते निघालेले पाहायला मिळतं। नेमकं हे आता देवेंद्र फडणवीस निघालेले आहेत, आपण प्रयत्न करूया। देवेंद्र फडणवीस आहेत तेही निघालेले आहेत, मात्र या ठिकाणी कोणी आहे ते फडणवीस आहेत तेही निघालेले आहेत, मात्र या ठिकाणी कोणी आहे ते बोलण्यासाठी नकार हे निघालेले आहेत, मात्र कोणीही बोलण्यासाठी तयार नाहीत। राज ठाकरे आता बाहेर निघालेले आहेत, आपण राज ठाकरे यांच्याशी पण प्रयत्न। या बैठकीत काय झालं, अमिताभच्या बैठकीत काय झालं, हे सगळेजण आहेत, हे तिन्ही नेते आहेत ते बाहेर पडलेले आहेत आणि नेमकं आतमध्ये आज जो होता तो जागा वाटपासंदर्भाचा तिढा होता आणि या संदर्भातच जी बैठक आहे ती या बैठकीमध्ये पार पडलेला आहे आणि त्यामुळे नेमक्या कुठल्या जागा आहे त्या मनसेला दिल्या जातात हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच एक महत्त्वाची घडामोड। गणेश, पुन्हा येतोच तुमच्याकडे। एक महत्त्वाची घडामोड, मुंबईतली एक बैठक संपली आहे। आपल्याला माहिती आहे राज ठाकरे, फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ही बैठक सुरू होती। मनसे महायुतीत सामील होणार असेल तर कशा प्रकारे होणार आहे, प्रक्रिया काय असणार आहे, उमेदवार कुठून उभे राहणार या सगळ्या मुद्द्यावर चर्चा झालेली आहे। ही बैठक आता संपलेली आहे। तर या 3 नेत्यांमधली बैठक संपलेली आहे। महायुतीत मनसे सामील होणार हे निश्चित आहे, मात्र ती कशा प्रकारे प्रक्रिया असणार आहे, कोणत्या जागांवरून मनसेचे उमेदवार उभे राहणार या सगळ्याच मुद्द्यावर चर्चा झालेली आहे। तर राज ठाकरेंचे उमेदवार हे धनुष्यबाण चिन्हावर लढणार असं या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। मात्र या 3 नेत्यांमधली बैठक संपलेली आहे। हे नेते आता इथून निघालेले आहेत। अधिकृत घोषणा आता कधी होते याकडे लक्ष असणार आहे। गणेश, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो आहे। आजच्या बैठकीत 2 मुद्द्यांवर चर्चा झाली असं तुमच्याकडनं कळलं। एक तर जागा आणि दुसरं कोणत्या चिन्हावर मनसेच्या उमेदवारांनी लढायचं। मात्र एक महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे या सगळ्या भेटीगाठी सातत्याने सुरू आहेत, अधिकृत घोषणा होणार कधी आहे? आज संध्याकाळपर्यंत या सगळ्या संदर्भामध्ये अधिकृत घोषणा होईल असं सूत्रांकडून माहिती मिळते, कारण की अमित शहा बरोबरची झालेल्या बैठकीनंतर ही महत्वाची बैठक आहे ती पार पडली आणि या बैठकीमध्ये साधारणतः हा फॉर्म्युला आहे तो निश्चित झालेला पाहायला मिळतो आणि या सगळ्या संदर्भामध्ये आज संध्याकाळीपर्यंत ही सगळी महत्वाची बैठक आहे ती पार पडेल। त्या आधीच कुठेतरी देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीमध्ये जाऊन देखील वरिष्ठ नेत्यांशी देखील बोलणी पुन्हा एकदा करतात का हे देखील पाहणं गरजेचंच आहे। मात्र आज किंवा उद्या या 2 दिवसामध्येच ज्या पद्धतीने कालच देवेंद्र फडणवीसांनी एक वक्तव्य केलं होतं की 2 दिवसामध्ये तुम्हाला हे सगळं स्पष्ट चित्र होईल आणि त्यामुळेच कुठेतरी या 2 दिवस हे महत्वाचे आहेत आणि या 2 दिवसामध्ये राज ठाकरेंचा नेमका महत्वाचा महायुतीमध्ये नेमका कशा पद्धतीने असणार हे चित्र आहे ते स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे। ची घडामोड म्हणावी लागेल गणेश, ही मुंबईतली ती म्हणजे राज ठाकरे, मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्यात एक महत्त्वाची बैठक तब्बल 1.5 तास या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती। राज ठाकरे यांच्या दिल्ली वारीनंतर अमित शहा यांच्या भेटीनंतरची राज्यातली प्रक्रिया ठरवण्यासाठीची ही महत्त्वाची बैठक म्हणावी लागेल। गणेश, तुम्ही म्हणताय त्यानुसार की या बैठकीनंतर फडणवीस हे दिल्लीत जाऊ शकतात, तर त्याबाबतची काही अधिक स्पष्टता होतीये का? कारण इथे जरी सगळी चर्चा झालेली असली तरी ज्या काही जागांचा निर्णय झालेला असेल किंवा त्यावर अंतिम शिक्कामोर्तब असेल किंवा महायुतीतले जे काही तिढे आहेत काही जागांचे, त्या सगळ्याबाबतची पुन्हा एकदा एक दिल्लीत अंतिम शिक्कामोर्तब होईल का, काय नेमकं? नक्कीच या सगळ्या संदर्भात आहे एक महत्वाची बैठक आहे पुन्हा एकदा दिल्लीमध्ये होताना पाहायला मिळणार, कारण की ज्यावेळेस भाजपच्या जरी जागा निश्चित करायच्या असतील त्यावेळेस केंद्रीय निवडणूक समितीची बैठक अगोदर पार पडते आणि त्यानंतरून ह्या जागा आहेत त्या निश्चित केल्या जातात। त्याच पद्धतीने ह्या शिंदे गटातल्या काही जागा आहेत याची देखील यादी आहे ती दिल्लीला पाठवलेली आहे आणि त्यानंतरून दिल्लीतून
या सगळ्यांवर अप्रोजल आल्यानंतरच कुठेतरी ही यादी आहे ती जाहीर शिंदे यांच्याकडून केली जाईल असं देखील म्हटलं जाते। त्यामुळे आज ही महत्वाची बैठक पार पडली आणि बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात देखील एक अत्यंत जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला ठरलेला असं देखील कळतंय। मात्र ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी हे कोणत्या चिन्हावर लढावं या संदर्भात देखील एक महत्वाचा बैठकीत निर्णय झाल्याचं समजलं जातं। कारण की राज ठाकरे यांनी अगोदर म्हटलं जात होतं की भाजपच्या चिन्हावर लढण्यात यावं, मात्र आता अशी सूत्रांकडून आपल्याला जी माहिती मिळते की राज ठाकरेंचे जे उमेदवार आहे ते कुठेतरी आता शिंदेच्या शिवसेनेच्या चिन्हावर लढतील। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये ही 1.5 तासामध्ये ही सगळी खलबत आहे ती ताज हॉटेलमध्ये पार पडलेली आणि या 1.5 तासाच्या बैठकीनंतरून आता हे तिन्ही नेते आहेत ते बाहेर पडलेले आहेत आणि या नंतरून आता हा सगळा जो बैठकीचा अजेंडा आहे तो दिल्लीमध्ये कळवला जाईल आणि त्यानंतरूनच या सगळ्या गोष्टींवर आहे तो शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळणार आहे। नक्कीच गणेश, या सगळ्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राज ठाकरेंच्या या सगळ्या भेटीगाठी सुरू आहेत, मात्र आता राज ठाकरे आपल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती नेमकी कधी देणार आहेत? आज काही बैठक मनसेच्या नेत्यांसोबत राज ठाकरेंची होऊ शकते का? दुसरं एक माहिती अशीही समोर येत होती ती म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज किंवा उद्या दिल्लीत जातील अशी ही माहिती होती, तर त्याबाबतची नेमकी स्पष्टता काय आहे? नक्कीच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे सगळेजण आहेत ते दिल्लीत जातील आणि त्यानंतर हा जो फॉर्म्युला आहे तो ठरवला जाईल आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांनी देखील महत्वाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील आज त्यांच्या शिवतीर्थ या बंगल्यावर बोलवण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी देखील या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा होताना पाहायला मिळत होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या सर्व नेत्यांना आहेत वरळीच्या जो डोम आहे या ठिकाणी बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं आणि या ठिकाणी या बैठकीमध्ये आहे जो काही ठरलेला निर्णय असेल तो देखील एक प्रमुख जे नेते आहेत उदय सामंत असतील, शंभूराज देसाई असतील या सगळ्यांसमोर आहेत ते मांडले जातील आणि त्याच्यानंतरून पुढेही दिल्लीमध्ये देखील या सगळ्या संदर्भात चर्चा होईल। कारण की तिसरा घटक पक्ष देखील सोबत आहे राष्ट्रवादी आणि त्यामुळे अजितदादांना देखील ह्या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते विश्वासात घेणं गरजेचं आहे। त्यामुळे आज जरी ह्या तिघांमध्ये जरी बैठक झाली असली तरी या सगळ्या संदर्भातली माहिती आहे ती देखील अजित पवार यांना देखील दिली जाईल आणि त्यानंतरून हा सगळा पेच आहे तो दिल्लीमध्ये सोडवला जाईल आणि त्यानंतरून जी जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे, कारण की भाजपने फॉर्म्युल्याच्या अगोदरच 20 जणांची यादी देखील आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे उर्वरित काही जागांवरचा तेढ आहे तो देखील अद्याप बाकी आहे आणि ज्या पद्धतीने मनसेला म्हटलं जातंय की मुंबईतली एक जागा आणि त्याचबरोबर शिर्डीची एक जागा आहे ती मनसेला दिली जाणार, मात्र ही जरी जागा मनसेला दिली असली तरी रेल्वेच्या इंजिनावर खरं तर लढले तर आता त्या क्षणाला एवढा फायदा होणार नाही। त्यामुळेच कुठेतरी यांनी शिवसेनेच्या चिन्हावर किंवा भाजपच्या चिन्हावर लढवण्यात यावी असं देखील म्हटलं जातं आणि त्यामुळे या सगळ्या प्रमुख नेत्यांबरोबर स्वतःच्या पक्षांमधल्या बैठकपर्यंत भाजपच्या देखील एक कोर कमिटीची बैठक आहे ती देखील पार पडताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर या सगळ्याच्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर देखील एक महत्वाची चर्चा दिल्लीमध्ये होईल आणि त्यानंतरून या सगळ्या जागा वाटपाचा तिढा सुटताना पाहायला मिळणार आहे। नक्कीच गणेश, यात सगळ्यातला एक महत्वाचा मुद्दा की राज ठाकरेंसमोर हे सांगण्यात आलेलं आहे की त्यांचे जे उमेदवार उभे राहतील ते धनुष्यबाण चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवावी। याबद्दल राज ठाकरेंनी या बैठकीत काय प्रतिक्रिया दिली आहे किंवा त्यांचं या सगळ्याबाबत चिन्हाबाबतचं काय म्हणणं आहे, त्याबाबत काय माहिती समोर आलेली आहे का, काय नेमकं? नक्कीच राज ठाकरे यांच्या समोर खरं तर हा प्रस्ताव जरी मांडला असला तरी राज ठाकरे देखील आपल्या स्वतःचं जे चिन्ह आहे रेल्वेचं इंजिन त्या सगळ्या चिन्हावर आहे ते लढवण्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र ज्या पद्धतीने भाजपला महाराष्ट्रातून 45+ जो नारा दिलेला आहे आणि हा जर नारा पूर्ण करायचा असेल तर कुठल्याही पद्धतीने आहे ते रिस्क घेणार नाही असं देखील वारंवार सांगितलं जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी या वेळेचे जे चिन्ह आहे ते कुठेतरी शिवसेनेच्या चिन्हावर लढाई करावी असं देखील एक आग्रह भाजपकडून देखील होताना पाहायला मिळतो। त्यामुळे नेमकं आता राज ठाकरे काय भूमिका घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच अपडेट्स घेत राहू। सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी गणेश।